या बिस्किटांकडे बघून वाटत नाही ना की हे आपण घरी बनवल्यात आणि ते पण ओट्सपासून. नमस्कार, मिसेस सोनमळी कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय हेल्दी कुकीजची रेसिपी. ते पण आपण बनवणार आहोत कढईमध्ये आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैदा गव्हाचं पीठ आपण वापरणार नाहीत. ही बिस्किटं बनवायला अगदी सोपी आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होतात. चला तर मग ती कशी बनवायची ते पाहूयात. तर बिस्किटे बनवण्यासाठी इथे साधारणतः 1 कप ओट्स घेतलेले आहेत, अर्धा कप बेसन पीठ, पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर. तर इथे एक आपल्याला बॉल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतले ते त्याच्यामध्ये काढून घेऊया. तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं नाही आहे, रूम टेम्परेचरवरचं तूप घ्यायचं आहे किंवा जास्तही घट्ट तूप नसावं. जास्त जर आपण मेल्ट करून तूप घेतलं तर बिस्किटाचा बॅटर आपला लूज पडू शकतो. आता त्याला चमच्याच्या साहाय्याने आपण थोडंसं फेटून घेऊया आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे मी पिठी साखर टाकते. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण साखर आणि तूप छान असं फेटून घेऊया. त्याला आपण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही गुठळी तयार होणार नाही. आपलं तूप आणि साखर व्यवस्थित एकजीव झालं आहे. खूप दाबून हे आपल्याला ते मळायचं नाही आहे, नाहीतर त्याला तेल सुटू शकतं, म्हणजे ते तूप वितळू शकतं आणि आपला बिस्किटाचा बॅटर लूज पडू शकतो. त्याच्यामध्ये आता अर्धा कप इतके बेसन पीठ टाकून घेऊयात आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही टाकल्याने बिस्किट आपली अजून छान खुसखुशीत होतात. आणि 2 मोठे चमचे, साधारणतः 1 मोठा चमचा आणि 1 अर्धा चमचा इतका आपण कोको पावडर टाकणार आहे. कोको पावडर ऑप्शनल आहे, पण त्याच्यामुळे खूपच छान असा चॉकलेटी फ्लेवर येतो. आणि त्याला आता हातानं आपण मिक्स करून घेऊया. इथंही आपण त्याला जास्त दाबून मळायचं नाही आहे. जास्त जर आपण दाबून त्याला प्रेशर लावला तर आपलं ते तूप वितळायला लागू शकतं आणि त्याला तेल सुटू शकतं. त्याच्यामुळे बॅटर आपला लूज पडू शकतो. आता त्याच्यामध्ये 1 मोठा कपभर ओट्स टाकून तेही मिक्स करून घ्यायचे. त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बिस्किट एकदा बनवून ठेवली तर महिनाभर आरामात टिकतात. तर मुलं सारखं काही ना काहीतरी खाऊ मागत असतात, तर बाजारातली बिस्किटं देण्यापेक्षा तुम्ही अशी बिस्किटं घरात बनवून ठेवू शकता. ती बनवायला पण खूप सोपी आहेत. आता त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता. इथं मी 1 चमचा काजू आणि 1 चमचा बदाम याचे तुकडे केलेले त्याच्यामध्ये मिसळून घेतलेत. आता आपल्या बिस्किटाचा बॅटर तयार आहे. त्याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी त्याच्यामध्ये साधारणतः इथं मी 1 ते 2 चमचे इतकं दूध टाकलं. जास्तही दूध टाकायचं नाही. 1 ते 2 चमचे दूध टाकून त्याला हलक्या हातानं आपण मिक्स करून घेऊया. हे मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे. खूप थंडही दूध घ्यायचं नाही आणि गरमही दूध घ्यायचं नाही. हे गरम करून गार केलेलं दूध आहे. फ्रीजमधलं दूध काढून डायरेक्ट त्याच्यामध्ये वापरायचं नाही. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याची बिस्किटं बनवून घेऊ. आता मी तुम्हाला 1-2 बिस्किटं बनवून दाखवते. त्याच्यासाठी 1 छोटा गोळा घ्यायचा आहे पेढ्याचा आकाराचा आणि त्याला तळहातामध्ये दाबून आपण त्याला बिस्किटाचा आकार देऊया. जास्त पातळी आपल्याला बिस्किटं बनवायची नाही आहेत आणि जास्त जाडी बनवायची नाहीत. मीडियम आकाराची बिस्किटं आपण बनवायची, म्हणजे ती व्यवस्थित भाजली जातात, कारण आपण त्याला कढईमध्ये भाजणार आहोत. एका बॅचमध्ये कढईमध्ये जेवढी बिस्किटं भाजली जातील तेवढी बिस्किटं आपण इथं बनवून घ्यायची आणि बाकीचा बॅटर झाकून ठेवूया. एका वड्या उकडायच्या चाळणीमध्ये इथं मी बटर पेपर लावून घेतला आहे आणि त्याला वरून हलकंसं तेल लावायचं आहे
आणि त्याच्यामध्ये आता आपण ती बिस्किटं ठेवून देणार आहोत. बिस्किटे चाळणीमध्ये ठेवून झाल्यानंतर आपण गॅसवर एक खोल बुडाची कढई ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. हे मीठ मी नेहमीच बेकिंगसाठी वापरते. आपलं काम झालं की आपण त्याला परत बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला हवं आहे तेव्हा ते परत वापरू शकता. आता त्याच्यावर एक स्टँड ठेवून आपण जी बिस्किटाची चाळण आहे ती त्याच्यावर ठेवून त्याला झाकण ठेवून साधारणतः एक 30 मिनटासाठी आपल्याला ह्याला लो फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे. 30 मिनटं झालेली आहेत. आपण याला चेक करून घेऊयात. 30 मिनटं झाल्यानंतर ह्याला मी थंड होऊन दिलं आहे. गरम आपण याला हात लावायचा नाही आहे, नाहीतर आपली बिस्किटं तुटू शकतात. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे खालून आणि ते वरूनही छान असं आपलं शिजलं आहे. आता ही बॅच काढून मी बाकीची सर्व बिस्किटे पण बेक करून घेते. आपली ओटची बिस्किटे तयार आहेत. बनवायला अतिशय सोपी आणि चवीला खूपच छान. तुम्हालाही माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.